माया हॉस्पिटलवर इंजेक्शन लावून रुग्णाला मारण्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी लावलाय। कैलास कैकाडे असं मृतकाचं नाव असून ते बुट्टीबोरीतील आवाडा कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करत होते। कंपनीत त्यांचा अपघात झाला। त्यांच्या कमरेच्या खालच्या भागाला अपघातात गंभीर इजा झाली। त्यांना उपचारासाठी माया हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, मात्र हॉस्पिटलने पैसे भरले नाही तेव्हापर्यंत 4 ते 5 तास रुग्णांचा उपचार केला नाही असा आरोप नातेवाईकांनी लावला आहे। तसेच हॉस्पिटलने पेन किलर व्यतिरिक्त काही उपचार केला नाही असंही सांगण्यात आलं आहे। तसेच सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांना इंजेक्शन लावण्यात आलं, त्या इंजेक्शनने त्यांना मारण्यात आलं असाही आरोप नातेवाईकांनी लावला आहे। या आरोपांवर हॉस्पिटलची बाजू ऐकण्याचा प्रयत्न केला असता 2 ते 3 दिवसांनी आम्ही सांगू असं 1 लाख रुपये रात्री दिले तेव्हा त्यांनी हात लावला पेशंटले, पण काहीच उपयोग नाही झाला ना। 1 लाख रुपये देऊन पण पैशासाठी मारायचं तर पेशंट घ्यायचंच नाही ना। पैशासाठी लोकांचं पेशंट काही घ्यायचं, मग होत असेल तर घ्यायचं, नाही तर मग आम्ही कुठं पण हलवू शकत होतो। आता आम्हाला आमच्याकडे टाकून द्या, 1 करोड रुपये पाहिजे मला। मी माझ्या कोणाच्या भरोशावर पोहोचीन, मला कोण आहे ते म्हणतो ते का पेशंटला 5 तास नाही आहेत, 2च टाइम आहे, म्हणजे सकाळी म्हणजे 4 वाजता ते 5 वाजेपर्यंत, 9 ते 10 वाजेपर्यंत। आम्ही त्याला तर बहुत फोर्स केला, पण ते नाहीच म्हणतो त्या मला जाच असं म्हणजे रूलच नाही म्हणजे की जाच तरी पाहू देत। मग बातमीने आम्ही जबरदस्ती गेलो तर येतच नव्हते, त्याच्या थंबशिवाय ते दरवाजा नाही खुलत। तो थंब आहे, थंब लावल्याशिवाय दरवाजा खुलत नाही। थंब लावलं त्या बाईला जबरदस्ती आणलं, थंब लावलं तेव्हा आम्ही अंतर जाऊन पाहिलं पेशंट डेट होऊन पूर्ण बॉडी कडक येऊन गेली होती। तेव्हा बॉडीची हालत पाहून नाही, ते म्हणे आताच गेले म्हणे। जास्त काही आहे नाही म्हणे, घाबरू नका म्हणे, तुम्ही नॉर्मल गोष्ट आहे म्हणे। आणि दुपारून म्हणते की क्रिटिकल आहे बा म्हणून, पण ते असे सांगून नाही राहिले की बा क्लिअर काय बा म्हणून बोलत होती ते। पैसे नाही दिले म्हणून ट्रीटमेंट नाही केली त्यांनी। पैसे भरवा, पैसे भरा, पैसे नाही भरले तर म्हणे आता 7 वाजता येते डॉक्टर, 8 वाजता येते डॉक्टर, 9 वाजता अशी टायमिंग सांगत होते डॉक्टरीचे। पण एकही डॉक्टर आले नाही। जे सकाळी 10 वाजतापासून पेशंटला आणलं तेव्हाच ते डॉक्टर अजिबात आलेच नाही। मग रात्री 8 वाजता आले डॉक्टर। आल्याच्या नंतर पैसे भरा म्हटलं, पैसे भरल्याच्या नंतर मग ते ट्रीटमेंट चालू केली। आमचा व्यक्ती पैसे भरायला तयार नाही तर तुम्ही पेशंट काढून ठेवला, महत्वाची गोष्ट हे तो पेशंट वापस करून द्यायला पाहिजे होता। लाखों करोड़ लगाया तो 20,000 रुपये ले ली तुरंत। क्या फायदा आहे हॉस्पिटल राहून? गरीब लोकांच्या कधी कामात येत नाही तर काही मतलब नाही ना। मरण पावले, व्हेंटिलेटरवर होते आणि बॉडी पूर्ण म्हणजे आम्ही आमच्या हातासोबत जबरदस्ती बी केली ना, हातापायी पण केली आमच्यासोबत। हातापायी केली तेव्हा आम्हाला अंदाज जाऊ दिला। मरण पावले सांगितलंच नाही, आम्ही जबरदस्ती केली म्हणून गेलो आम्ही अंदर गेलो जबरदस्ती। आणि बॉडी पाहिली तर पूर्ण बॉडी कडक येऊन गेली, पूर्ण बॉडी कडक येऊन गेली होती। तेव्हा बॉडीची हालत पाहून नाही, ते म्हणे आताच गेले म्हणे। काहीच ट्रीटमेंट नाही झाली, काही ट्रीटमेंट नाही, फक्त पेन क्लिअर आणि इंजेक्शन देणं चालू होतं, बाकी काहीच नाही। 4 क्लिपने ऍक्सिडेंट झाला। 4 क्लिप त्याचा म्हणजे कमरीला लागली होती। 4 क्लिप बाथरूमच्या जागेला झोपीचं इंजेक्शन दिलं त्यांनी। मगाशी मी वर गेली तर माझ्यासोबत बोलले ते, पण ते सिस्टर मॅडम म्हणे आम्ही झोपीचे इंजेक्शन लावलंय, झोपू द्या म्हणे। आणि मला म्हणे दुरून पहा म्हणे, जवळ नका जाऊ म्हणे। जास्त काही आहे नाही म्हणे, घाबरू नका म्हणे, तुम्ही नॉर्मल गोष्ट आहे म्हणे। आणि दुपारून म्हणते की क्रिटिकल आहे बा म्हणून, पण ते असे सांगून नाही राहिले की बा क्लिअर काय बा म्हणून बोलत होती ते। हो, ट्रीटमेंट नाही केली त्यांनी, पैसे नाही दिले म्हणून ट्रीटमेंट नाही केली। पैसे भरा म्हणे पहिले काउंटरवर, त्याच्यानंतर आम्ही ट्रीटमेंट करू म्हणे। ट्रीटमेंटच नाही केला, पूर्ण दिवस गेला। काल 10 वाजता 11 वाजता आणलं, पूर्ण रात्रभर राहिले ते। रात्री मी फोन केला तर मला म्हणते खूप सूजन आहे म्हणते, माझी पूर्ण सूजन वाढली म्हणते। आणि सकाळी पण गेली तर तेच सलाईन लावून होती, बाकी काही ट्रीटमेंट नव्हती। मग दुपारून थोडीशी ट्रीटमेंट केली त्यांनी, पैसे भरल्यानंतर मग नंतर काहीच हात नाही लावला त्यांनी। आणि सिटी स्कॅनला नेलं तेव्हा चांगले होते, पण सिटी स्कॅन करून नेलं आणि का दिलं का नाही तर माहित नाही, तर पूर्ण जागीच झाली, झोपूनच ठेवलं। मी झोपाचं इंजेक्शन दिलं म्हणे, मला सांगितलं 5, 5:30, 6ची गोष्ट आहे। हे दुपारी बोलले तर फक्त माझ्याशी एवढेच बोलले, पोरांना काऊन आणलं म्हणे, पोरं नाही दिसून राहिले म्हणे। तुम्ही म्हटलं थोड्या वेळानं आणते बा म्हटलं, तर अंधारच। मी म्हटलं माझा मुलगा रात्रीपासून रडत आहे, मग थोडस तरी 1 सेकंड तरी मला स्वतः नव्हते जाऊ देत। 1 सेकंड मी थांबत नाही म्हटलं, पण दुसऱ्यांना पाठवत होते पण मला नव्हते जाऊ देत।
मी त्यांच्या पाया लागली तेव्हा मला जाऊ दिलं. तेव्हा चांगले होते. काहीच नाही, काहीच जीव गेला ते बी नाही सांगितलं आम्हाला. फक्त सिटी स्कॅन करून नेलं तर इथं जिथं आहे ना आम्ही तिथंच बघितलं तर ते रडले आणि बस वर गेले. सिटी स्कॅनची रिपोर्ट पण नाही, काहीच नाही. त्यांनी रिपोर्ट दाखवली पण नाही आणि ट्रीटमेंट ते पण नाही दाखवली, काहीच नाही दाखवलं. आणि असे कोणते आयसीयू मध्ये लोक आहे, नॉर्मलच लोक आहे ना. पैसे नाही दिले म्हणून ट्रीटमेंट नाही केली त्यांनी. रात्री 10 वाजता सिटी स्कॅन केला असतं ना, 10 नॉर्मल आलं असतं. ते पैसे भरले नाही म्हणून त्यांनी रात्री सिटी स्कॅन केलं नाही होत होतं तर आम्हाला सांगितलं असतं ना. आम्ही 50 लोक होतो ना इथं, इथून दुसरीकडे नेलं असतं ना आम्ही. डॉक्टर आहे नाही पण सकाळी मोबाईल पाहत होती. मोबाईल कोणते डॉक्टर होते ते ट्रीटमेंट करतात? कोणीच नाहीये. आयसीयू मध्ये एक पण डॉक्टर नव्हता. डॉक्टर आलेच नाही. म्हणत होते पैसे भरवा, पैसे भरा. पैसे नाही भरले तर म्हणे आता 7 वाजता येते डॉक्टर, 8 वाजता येते डॉक्टर, 9 वाजता अशी टायमिंग सांगत होते डॉक्टरीचे. पण एकही डॉक्टर आले नाही. जे सकाळी 10 वाजतापासून पेशंटला आणलं तेव्हाच ते डॉक्टर अजिबात आलेच नाही. मग रात्री 8 वाजता आले तर तेही पहिले 1 लाख पहिले पैसे भरा म्हटलं. त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टर आल्याच्या नंतर पैसे भरा म्हटलं. पैसे भरल्याच्या नंतर मग ते ट्रीटमेंट चालू केली. तर या हॉस्पिटलच्या लापरवाहीमुळे जे डेथ झाली का? हॉस्पिटलच्या लापरवाही, कारण काल काहीच नव्हतं त्यांना त्रास. म्हणजे ते चांगले त्रास होता पण बोलत होते चांगले. याच्या अगोदरही तो असं घटना घडल्या. तुम्ही खंबीर राहा. जेव्हा पाहायला कोणालाच नव्हतं. मी स्वतः अगोदर पहिले गेली. त्यांनी म्हटलं मला की बा मामीजी म्हणते तुम्ही म्हणते पहिले खाली जा ना, माझी ट्रीटमेंट होऊन नाही राहिली म्हणते, पण तुम्ही खाली जाऊन सांगा म्हणते सगळ्यांना म्हणते. तशीच मी धावत आली आणि सांगितलं सगळ्यांना. सगळे वर गेले तर मग बाकी दुसऱ्या जणांना जाऊच नाही दिलं. मग मी रात्री 9 वाजता गेली. पण 10-12 वाजता गेल्याच्या नंतर माझ्याशी मी बोलले. 2 वाजता मला फक्त वाजता नाही म्हणते, बाकी दुसरं काहीच नाही म्हणते. मी खंबीर राहू म्हणते. मी काय मला काहीच नाही होत म्हणते. काहीच नाही. यांनी इंजेक्शन देऊन मारला आणि सकाळी पण बोलले. आम्ही फोन लावला सगळीकडे, फोन होता. हॉस्पिटलला मारलं. इंजेक्शन दिलं नाही, मुद्दाम उघडलेच नाही. मी स्वतः गेली होती. इंजेक्शन दिलाय म्हणे, झोपू नाही म्हणे. आणि सिरियस नाही, काही ना काहीच नाही सांगितलं त्यांनी. पैशासाठी मारायचं तर पेशंट घ्यायचंच नाही ना. पैशासाठी लोकांचं पेशंट काही घ्यायचं, मग होत असेल तर घ्यायचं, नाही तर आम्ही कुठं पण हलवू शकत होतो. काय मागणी आहे तुमची? आता आम्हाला आमच्याकडे टाकून द्या. 1 करोड रुपये पाहिजे मला. मी माझ्या कोणाच्या भरोशावर कोणी मला फोन आहे. माझी मुलं लहान आहे. मी का करणार आहे? मला काहीच करता येत नाही. मला घराच्या बाहेर जाऊ नाही दिलं त्यांना. मी का करीन? कशी सांभाळी? आणि ते लोक त्याचा जीव देतात तर माझ्या जीव चालून देणार आई वडील कुठं काही हे करणार आहे का? नाही तर मग जीव वापस आणून द्या म्हणा. जीव वापस करा म्हणा. मंथली पेमेंट 1 करोड. जेव्हा तुमच्या दवाखान्यात डॉक्टर लोक राहत नाही तर तुम्ही कशाला ठेवता? पेशंट घ्यायचंच नाही ना. वापस करायचं. हा डॉक्टर पैसे भरल्याशिवाय नाही होत. ट्रीटमेंट घ्यायचंच नाही. कशाला घ्यायचं? कोणता डॉक्टर ट्रीटमेंट करत होता? डॉक्टरचं नाव नाही, काही नाही. डॉक्टरच नाही आले. आता आयसीयू मध्ये जाऊन पाहिलं तर एकही डॉक्टर नव्हता. एकही डॉक्टर नव्हता. हे बॉडी आम्ही ना आणली स्वतः. डॉक्टर एकही नाही होता. त्यांना पैशाची गरज राहते तर भरतीच कशाला घेतात ते लोक? त्यांना पैसे पाहिजे तर भरती घ्यायचीच नाही ना. ते सगळ्यांकडे अवेलेबल नाही राहत पैसे. त्यांनी हलवला आपला पेशंट. आपला पेशंट हलवला. पोलीस रिपोर्ट केली. पोलीस आले. त्यांनी त्यांचा पेशंट हलवला काल. पैसे दिले तेव्हाच त्याला निघला पेशंट दिला. असं दिलाय नाही पेशंट. असं दिला नाही. त्यांनी पैसे भरले त्याचे कागदपत्र सगळे झाले तरी त्यांनी पेशंट लावून देते लोक. रात्री 1 लाख रुपये दिले. 1 लाख रुपयाचं ट्रीटमेंट केलं. 1 लाख रुपयाचं ट्रीटमेंट केलं असताना आमचा पेशंट जिवंत राहिला असता, मेला नसता. ट्रीटमेंट केलं असतं काही ना काही राहिलं 1 लाख रुपयाचं. 1 लाख रुपये रात्री दिले तेव्हा त्यांनी हात लावला पेशंटले, पण काहीच उपयोग नाही झाला ना. 1 लाख रुपये करून पण. किती दिवसापासून होते इथे? बस काल 10 वाजता ऍक्सिडेंट झाला आणि त्यांनी इथून इथं 11 वाजले. 11 वाजतापासून तिथे तडफड झाले.
एक डॉक्टर त्यांच्या जवळ सिस्टर लोक इंजेक्शन लावून राहिले. पण त्यानं म्हटलं ना, सिस्टरला म्हटलं नाही, स्वतः बोलले तुम्ही काही नाही, फक्त मॅडम म्हणे मला कमी व्हायचं इंजेक्शन लावा म्हणे बस. हॉस्पिटलचं लायसन्स रद्द झालं पाहिजे का? हॉस्पिटलच पाहिजे याच्या अगोदर अशा घटना झाल्या आहे सर. याच्या अगोदर पोरही मिले आणि पेशंटचं काही तुम्हाला फाईल काढायची असेल तर पहिले 100 रुपयाची फाईल काढायला लागते, नंतर पुन्हा त्याचे वेगळे पैसे लागतात. इथे काही हे आहे का, मतलब आहे का हॉस्पिटलचा राऊंड? त्याच्यापेक्षा तर मेडिकलला जाणं परवडेल. सरकारी हॉस्पिटल चांगलं आहे, मग सरकारी तरी बरं आहे. अरे डॉक्टर लोकांना देव मानते. आज डॉक्टर लोक जीवन दान देते, तुम्ही जीवन घेता, जीव घेता तुम्ही लोक.